माणसाचं जे मन आहे ना, तर ते मन आणि मनाची ताकद ही अगाध आहे. आणि जगामध्ये जेवढी लोक यशस्वी झालेले आहेत, जगामध्ये जेवढे लोक सुखी झालेले आहेत, त्यांनी त्यांच्या मनाची जी ताकद आहे, माइंड पॉवर, त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे अगदी धीरूभाई अंबानीपासून तो तुम्हाला सांगतो रतनजी टाटा असतील, अमिताभ बच्चन असेल, मोठमोठे सेलिब्रिटी असतील, आत्ता नरेंद्र मोदी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, यशवंतराव चव्हाण असतील, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये साने गुरुजी असतील. ही जी मन आहे ना आणि मनाची जी ताकद आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की 84 लक्ष योनीचा प्रवास केल्यानंतर माणसाला मानव देह प्राप्त झालेला आहे. आणि ह्या मानव देहामध्ये सगळ्यात पॉवरफुल माणसाला भगवंताने शस्त्र जर कोणतं दिलं असेल तर त्याचं मन आहे. जे जगामध्ये जेवढे लोक यशस्वी झालेले आहेत आणि जगामध्ये त्या लोकांनी फार मोठा इतिहास निर्माण केलेला आहे, तर त्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की त्यांनी त्या मनाची जी ताकद आहे, माइंड पॉवर ज्याला आपण म्हणतो, त्याचा त्यांनी वापर करून घेतलेला आहे. म्हणजे जी अशक्य गोष्ट होती ती शक्य त्यांनी करून दाखवलेली आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मी उल्लेख करेल की महाराजांनी जी मन आहे ना, त्याची इतका जबरदस्त पद्धतीने वापर करून घेतला. आणि एक सामान्य सरदाराचा असलेलं पोरगं आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उल्लेख होतो. आज एवढं सगळं फार मोठं उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. पण आपल्याला काय झालेलं आहे की आपल्याला असं आळसामध्ये राहायची सवय लागलेली आहे. काय असतं मन असतं वगैरे, कुठं काय असतं, मनाचं काय असतं. साधू संतांनी सुद्धा सांगितले, तुकोबारायांनी सुद्धा सांगितले, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मनाच्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला हवं आहे ते आपण प्राप्त करू शकतो किंवा प्राप्त करतोच. आणि म्हणून बऱ्याच लोकांना व्यवसायामध्ये अडचण येते, व्यवसाय चालत नाही, अनेक काही गोष्टी असतात, त्यास आजारपण असेल. जर आपण मनाच्या शक्तीचा वापर केला तर निश्चित तुम्ही कुठल्याही आजारावरती मात करू शकता. अगदी कॅन्सरसारख्या आजारावरती तुम्ही मात करू शकता. आणि किती लाखो कोट्यावधीचं जरी तुमच्यावरती कर्ज असेल तरी त्याच्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडता. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी एक अतिशय सुंदर प्रकारचा, अतिशय जबरदस्त, अतिशय चमत्कारिक आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडचा कोर्स आपण बनवलेला आहे. आणि हा कोर्स बनवत असताना माझ्या आयुष्याचे 15 ते 16 वर्ष मी खर्च केलेला आहे. ज्या दिवशी मला सुचलं त्या दिवशी त्याच ठिकाणी गाडी थांबवली आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो लिखाण केलं. ज्या ज्या गोष्टी मला मनाच्या संदर्भात सापडल्या, ज्या ज्या माझ्या मनात आल्या, त्या मी एक एक गोष्ट नोट करून ठेवली. आणि मित्रांनो, आयुष्यामध्ये मी प्रचंड ह्या गोष्टीसाठी वेळ दिला, प्रचंड मेहनत घेतली. आणि मला असं वाटतं की मला याच्यामध्ये भगवंताने विशेष करून मला निवडलं की तू ह्या क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनामध्ये जे दुःख आहेत, फॅमिली प्रॉब्लेम असतील, तुमचे घरगुती तुमचे प्रॉब्लेम असतील, सामाजिक तुमचे प्रॉब्लेम असतील, राजकीय क्षेत्रात तुम्हाला पुढं जायचं आहे, सोशल वर्कमध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे, बिझनेसमध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे. मी काही सर्वंट आहेत, म्हणजे नोकरी करणारी लोक आहेत, मी हात जोडून सांगतो की आयुष्यामध्ये तुम्ही एकदा जर हे जाणून घेतलं की आपलं मन काय आहे. म्हणजे पुस्तकमध्ये येतं 100 रुपयाचं 150 रुपयाचं पुस्तक असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं, मला असं सांगायचं आहे की परफेक्ट जर नॉलेज जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही आयुष्यामध्ये काय करू शकता. आणि आपण कधी परफेक्ट नॉलेज घेत नाही, आपण कधी पण शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतो. आज तुमच्या घरापर्यंत, आज तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे. आणि म्हणून आपण हा कोर्स करा, इतरांना देखील सांगा. आणि कोर्सचा जो रिझल्ट आहे, आत्तापर्यंत हजारो लोकांनी याचा रिझल्ट सांगितलेला आहे आणि अतिशय भयानक असा लोकांनी रिझल्ट सांगितलेला आहे. म्हणजे त्या लोकांचे विचार ऐकून मी सुद्धा तुम्हाला सांगतो एकदम
असा भारावून गेलेलो आहे. आणि म्हणून मला जे भगवंताने दिलं ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असं समजा की तुमच्या ज्या समस्या प्रॉब्लेम असेल, साक्षात भगवंतच माझ्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहे. आणि म्हणून निश्चित आपण हा कोर्स करा. आणि त्याच्यामध्ये जे बदल होतात, कसे बदल होतात, आपलं मन कसं काम करतं, त्या कोर्समध्ये काय तुम्हाला शिकवलं जातं की आपण कशा पद्धतीने विचार करायचे, आपल्या मनात जास्त विचार होत असतील तर आपण कसे ब्रेक करायचे आणि कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं. एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल तर ती आपण कशा पद्धतीने एक टायमिंग सेट करून 24 तासामध्ये एक टायमिंग सेट करून त्याच वेळेस त्या गोष्टीचा मनामध्ये अंतर्मनामध्ये विचार करून कशी आपण ओढू शकतो. जबरदस्त पद्धतीने कोर्स बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये ज्याने कोर्स केला मला असं वाटतं की तो म्हणजे फार भाग्यशाली आहे, तो फार लकी आहे. आणि म्हणून आपण सर्वांना जास्त काही गोष्टींचा खुलासा करण्यात काही मजा पण नसते. प्रत्यक्षात जो अनुभव आहे तो घेण्याची मजा आहे ती फार वेगळीच आहे. आणि काही नाही, फक्त तुमच्या आयुष्यातील 2 ते 3 दिवसाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्राप्त होईल आणि जे काही तुमचा रिझल्ट असेल तो कल्पनेच्या पलीकडे असेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मनाची शक्ती, माइंड पॉवर या कोर्समध्ये आपण निश्चित सहभागी व्हा. आपलं सर्वांचं मी सहर्ष स्वागत व्यक्त करेल. नवीन आयुष्य जगण्यासाठी नवीन ऊर्जा, नवीन चेतना, नवीन उत्साह, नवीन आत्मविश्वास घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय.